जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 7 भाग 35. हातचे दळण. हातच्या दळलेल्या पिठामध्ये जीवनसत्वे कायम असतात, कारण अनावश्यक उष्णता विद्युत निर्माण होत नाही. यंत्राच्या दळणामध्ये एकतर स्वच्छता नसते आणि दुसरे म्हणजे वेगाने होणाऱ्या घर्षणामुळे उष्णता वाजवीपेक्षा जास्त निर्माण होते व काही जीवनसत्वे कमी होतात. स्निग्धता कमी होते. स्वच्छता नसल्यामुळे रोगजंतूचा प्रसार होऊ शकतो. विशिष्ट रासायनिक घटक व क्षार यांचा घर्षणामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने नाश होतो. या सर्व कारणामुळे हातचे दळण आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. मद्य निषेध. मद्य अनेक प्रकारचे आहे. मद्यपान केल्यामुळे सर्वात अगोदर बुद्धीवर अनिष्ट परिणाम होतो. सत्सद्विवेक बुद्धी नष्ट होते. केवळ आरोग्याच्या दृष्टीनेही विचार करायचा झाल्यास मदिरापान केल्याने आरोग्य नष्ट होते. सर्वात प्रथम मद्यामुळे पचनशक्ती बिघडते. शरीरावरचे नियंत्रण नाहीसे होते. पोटांचे आजार हमखास होतात. आतडे सुजून अन्न पचन तर होतच नाही, उलट दुसरेही अनेक रोग होतात. मद्यप्राशनानंतर थोड्याच वेळात डोळे व चेहरा लाल होतो. यामुळे काही मदिराभक्त म्हणतात की मद्य शक्तिवर्धक आहे, पण वैद्यकशास्त्राप्रमाणे वास्तविकता अशी आहे की मद्यातील द्रव्ये म्हणजे विजातीय द्रव्ये शरीरात गेल्यानंतर शरीरातील कोशाणू संघर्षशील होतात आणि हृदय जलद गतीने रक्त फेकू लागते. याचाच परिणाम म्हणजे डोळे व चेहरा लाल दिसणे होय. मद्य सडलेल्या वस्तूपासून बनवतात. सडलेल्या वस्तू म्हणजे अनेक जंतूंची प्रेते, रोगोत्पादक जंतू. त्यामुळे मद्य सेवनामुळे आरोग्य न बिघडेल तरच आश्चर्य. शाकाहार आरोग्याची नांदी. जगातील कोणत्याच धर्माने मांसाहाराची पुष्टी केलेली नाही, पण जिव्हा लोलुपी मानवाने विवेक सोडला. आज मांसाहार बोकाळलेला आहे, तर अनेक रोगही बळावलेले आहेत. जगातील अनेक आरोग्य संस्थांनी शाकाहार आरोग्यदायी आहे असा निर्वाळा दिलेला आहे. असा निर्वाळा देण्यासाठी मांसाहार आणि शाकाहार याचा तौलनिक अभ्यास करणे अगत्याचे ठरते. पण त्यासाठी वेगळाच ग्रंथ लिहावा लागेल. म्हणून या लघुकाय लेखाद्वारे अगदी थोडक्यात शाकाहारापासून कसे फायदे आहेत हे पाहायचे आहे. या लेखात फक्त काही प्रयोग व संस्थांची, विद्वानांची मते नमूद करावयाची आहेत, ज्यामुळे शाकाहारास पुष्टी मिळेल. रॉबर्ट मॉकेरिसन, अमेरिका या शास्त्रज्ञाने शाकाहार आणि मांसाहार दोन्हींचे प्रयोग उंदरावर केले. काही उंदरांना मांसाहारावर तर काही उंदरांना शाकाहारावर ठेवले, म्हणजे त्यांना फंगस वनस्पती खावयास दिली. प्रयोगांती असे दिसून आले की शाकाहारावर जगलेल्या उंदरांचे आरोग्य उत्तम आहे, तर मांसाहारावर असलेल्या उंदरांना अनेक रोग झाले. फ्रँकफर्ट युनिव्हर्सिटीच्या संशोधन विभागाने ज्ञात रोगांची माहिती संकलित केली. 1975 अखेर 29,000 रोगांची नोंद झाली आहे. दरवर्षी यादी वाढतच आहे. याचे कारण शाकाहाराची उपेक्षा, दुसरे काय? इंग्लंडचे एक कृषी सल्लागार सर जेम्स स्कॉट वॉटसन यांनी दिलेला निर्णय विचारणीय आहे. ते म्हणतात, वाढत्या लोकसंख्येप्रमाणे अन्न समस्या अतिगंभीर आहे. या समस्येवर उपाय म्हणजे लोकांना मांसाहारापासून परावृत्त करून त्यांना शाकाहारी व दुग्धाहारी बनवणे आहे. विज्ञानानेच हे आता सिद्ध केले आहे की जसजसा माणसाचा मांसाहाराकडे कल वाढत जाईल तसतशी त्याची पचनसंस्था कमकुवत होत जाईल. वनस्पती पचनासाठी लागणारे विकार, एन्झाइम्स नाहीसे होतील. इंग्लंडचे प्रोफेसर हेग यांनी सिद्ध केले आहे की मांस व अंड्यामध्ये युरिक ॲसिड असते. ते दमा, मधुमेह, डोकेदुखी इत्यादींचे कारण आहे. इलिनोइस के हार्वर्ड या विश्वविद्यालयाने जाहीर केले आहे की वयस्क माणसास 30 ग्राम प्रोटीन लागते. ते फळभाज्यातून मिळते.
युरोपमध्ये एका संस्थेने अनेक प्रयोगाद्वारे असे सिद्ध केले आहे की शाकाहाराद्वारे 95 ते 100% प्रोटीन मिळते. न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्क ट्रिब्यून या मासिकाचे संपादक मिस्टर हेरेस ग्रीरेले यांनी जाहीर केले आहे की मांसाहारीपेक्षा शाकाहारी 10 वर्षे अधिक जगतो. असे अनेक पुरावे देता येतील ज्यामुळे हे सिद्ध होईल की शाकाहार दुग्धाहार अधिक उत्तम असून मांसाहार सर्वतः त्याज्य आहे. जैनाचाराचा श्री गणेशाच मुळी सप्तव्यसन त्यागाने होतो. पैकी मांस व मद्यत्याग करण्याचा जो उपदेश दिला आहे तो पाहता असे वाटते की जैनाचारामध्ये ज्याचा उपदेश दिला आहे तो आरोग्याला पोषक आहे हे जगाला कळाले, पण फार उशिरा. कांद्याचेच घ्या ना. कांदा हा जैनाचाराप्रमाणे त्याज्य असेवनीय आहे. त्याची पुष्टी एका अमेरिकन शास्त्रज्ञाने केली. शरीरास विघातक अशा अनेक वस्तूंची यादी त्यांनी केली. त्यामध्ये कांद्याचा पहिला क्रमांक आहे हे त्याने सिद्ध केले आहे. 22 प्रकारच्या ज्या अभक्ष्य पदार्थांचा निर्देश जैनाचार करतो त्यामध्ये बहुतांशी अभक्ष्य पदार्थ आरोग्य नष्ट करणारे आहेत असे विज्ञान म्हणते. 12 व्रतांचा उपदेश जैनाचार्यांनी दिला आहे. अष्टमूल गुणांचा निर्देश केला आहे. भक्ष्य अभक्ष्यांची सविस्तर चिकित्सा केली आहे. त्यामध्ये आरोग्याला विघातक असे काहीच नाही. मात्र काही आरोग्यशास्त्र विशारदांनी अर्धवट प्रयोगाद्वारे जे पदार्थ आरोग्यवर्धक आहेत म्हणून सिद्ध केले त्यापैकी अंडे, मासे इत्यादी अनेक पदार्थ आहेत. ते घातकच आहे असे शेवटी सिद्ध झाले आहे. धूम्रपान, तंबाखू अशा लहान सहान मौजेखातर सुरू होणाऱ्या घातक सवयी लावून न घेण्याचा उपदेश पाहिला म्हणजे असे वाटते की जैनाचार्यांनी आत्मसाधनेसाठी आधारभूत शरीराला निरोगी व कार्यक्षम ठेवण्याकडे देखील लक्ष दिले आहे आणि तदनुरूप आचरणाचा उपदेश दिला आहे. त्या आचरणामुळे मुमुक्षू जीवाची आत्मसाधना निराबाध सफल होण्यास मदत होते.